जय भीम. इलेक्शन झाले लोकसभेचे. बऱ्याच गोष्टी इकडून तिकडं याच्या त्याच्यावर आरोप बिरोप. त्यात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनाही कोणी सोडलं नाही. पण बाबासाहेब त्यावेळेसही म्हणले होते काँग्रेसचं जळतं घर आहे. ह्याचं उदाहरण आत्ता येतं, कारण जे काँग्रेसचे पराभूत उमेदवार झाले त्यांचा कोणाचा सत्कार न करता काँग्रेसने अकोल्याचे जे बाळासाहेबांच्या विरुद्ध होते अभय पाटील, डॉक्टर अभय पाटील यांचा जाहीर सत्कार केला विजयी उमेदवारांसोबत. तर त्यांना ह्याच्यात विजय भेटला की बाळासाहेब आंबेडकर हे निवडून आले नाहीत आणि त्यांना पाडण्यामध्ये काँग्रेसच्या अभय पाटलांचा सिंहाचा वाटा. तर हा जो आसुरी आनंद ते घेत होते, राक्षसी आनंद, यातून हे सिद्ध झालं की बाबासाहेब चुकीचं बोलत नव्हते. बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला आमचा सगळ्यांचा पहिल्यापासून क्रांतिकारी जय भीमच आहे आणि तो अख्ख्या देशालाही पाहिजे, कारण त्यांची दूरदृष्टी वेगळीच होती. आणि त्याचा अनुभव आहे. आता ह्या अभय पाटीलचा सत्कार करून जो ह्यांनी आसुरी आनंद मिळवला की आंबेडकरांना आम्ही हरवलं, आम्ही जिंकलो नाही तरी चालेल पण आंबेडकरांना आम्ही हरवलं, हा जो आनंद त्यांनी घेतला आहे ह्याच्यातच काँग्रेसची मानसिकता दिसून येते. हे जे आपले धेंड आहेत ना, ज्यांनी स्वतःची बुद्धी घाण ठेवली स्वतःचं घर भरण्यासाठी, लाचारी स्वीकारली स्वाभिमान सोडून स्वतःचं पोट भरण्यासाठी, आणि तिथं जाऊन गुलामगिरी करतात ना स्वतःचं कुटुंब फक्त सांभाळण्यासाठी, अशा बिनअकलींच्या लोकांना कुठंतरी स्वाभिमान जागृत होऊन समजलं पाहिजे की आपला खरा बाप कोण आहे. अरे आंबेडकरांना हरवलं म्हणून तुम्ही आसुरी आनंद घेता, त्याचा लाईव्ह सत्कार करता, लाज वाटत नाही तुम्हाला? निवडणूक येत्यात जातात त्याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही, आणि आमचा उमेदवार निवडून नाही आला म्हणून आम्हाला एवढं दुःख बी नाही, कारण आम्हाला पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला, पाणी आम्हाला फुकट भेटलं नाही. तर इतर निवडणूक ह्याच्यात सीटा आम्हाला कधी भेटायची? यासाठी जर आम्हाला पाण्यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागला असेल तर सत्तेमध्ये येण्यासाठी आम्हाला पिढ्यानपिढ्या संघर्ष करावा लागेल, आणि तो आम्ही करणार. ते आमचा बाप आम्हाला शिकून गेला. मेलेल्या लोकांना आम्हाला जागा करून आमचा बाप गेलेला आहे. पण अजून काही आहेतच, नदीच्या प्रवाहाबरोबर वाहत जाणारे प्रेत आहेतच. त्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही, त्यांना बाबासाहेबांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही. माझं घर, माझं कुटुंब भागलं पाहिजे. आणि त्यांच्या मागं बी हे स्वतःचा फायदा बघून फिरणारे जे 4-5 कार्यकर्ते आहेत ना, त्यांनाही सांगणे डोकं ठिकाणावर आणा. काँग्रेसच्या असल्या जाहीर नीच प्रवृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतो. सत्कारच करायचा तुम्हाला तर सगळ्याच पराभूत उमेदवाराचा करायचा ना, फक्त अभय पाटील. समाजाने कुठेतरी डोळे उघडले पाहिजेत. भाजप काय आणि काँग्रेस काय, दोन्ही एका नाण्याच्या 2 बाजू आहेत. बाळासाहेबांच्या भूमिका चुकीच्या नव्हत्या. पडलं तर पडलं, पण स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं होतं. पण त्यात आपलेच लाचार, स्वार्थी आणि गुलाम, आर्थिक गोष्टीसाठी झालेले गुलाम, ह्या लोकांनी धोका दिला. पण माझा गरीब समाज, खेड्यापाड्यातला समाज आजही आंबेडकर नावाला आणि आंबेडकर नावासाठी जीव देण्यासाठी तयार आहे. खेड्यातला माणूस आजही बाळासाहेबांमध्ये बाबासाहेब बघत आहे. तर अजूनही सांगतो, हे जे कृत्य केलं काँग्रेसनी, तुमचे डोळे उघडायला पाहिजेत. हे जाहीर लोक विरोध करतात आणि तरी तुम्ही तिथं चाटोगिरी करता. लाज वाटत नाही का तुम्हाला?
लढू, आम्ही लढत राहू, एक ना एक दिवस आम्ही नक्की जिंकणार, एवढं सांगतोय. जय भीम, जय संविधान.